तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना बूस्टर कंपनीच्या हेतुतू बोगस सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्यामुळे बूस्टर कंपनी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हितेश साबळे आणि तालुकाध्यक्ष रुपेश वाडके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत तालुका कृषी अधिकाऱ्यांना मौजा लाडकी कशिमपूर खोपडा शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन संबंधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून बूस्टर कंपनी विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। मोर्शी तालुक्यातील मौजा लाडकी कशिमपूर खोपडा तरोडा यासह तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन मोठ्या आशेने बूस्टर कंपनीच्या हुतुतू सोयाबीन बियाणे शेतामध्ये पेरले। पेरणीनंतर 10 दिवसांपेक्षा अधिक काळ लोटूनही अनेक शेतांमध्ये उगवण न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून हवालदिल झाला आहे। आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे, खतांच्या किमती आणि अनिश्चित पाऊस यामुळे शेतकरी अडचणीत आले असताना बूस्टर कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे। त्यामुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने यांना निवेदन देऊन करण्यात आली। त्यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस हितेश साबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाडके, कार्याध्यक्ष हितेश उंदरे, वैभव कोंडे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संदीप वानखडे, अमरावती।